नेक्स्ट टॉपिक मध्ये वन शॉट मध्ये आपण चिन्हांसंदर्भात 5 उदाहरणं समजून घेणार आहोत. आता चिन्हाचा लॉजिक फार सिंपल आहे पहा. तर यामध्ये करायचं काय ती ट्रिक माहित पाहिजे. पहा, सर्वात अगोदर जो तुम्हाला पहिला दिलेला क्रम असतो त्या क्रमला एक नंबरिंग करायची. बरोबर. सपोज आपण त्याला नंबरिंग केली 1 2 3 4 5. आता इथून पुढे 1 हा काय असणार चौकोन, 2 हा प्लस सिम्बॉल 3 v 4 0 आणि ट्रायंगल काय असणार 5. पण आता मला सांगा प्लस ला किती नंबर दिला आपण 2, 0 ला किती दिला होता किंवा ओ ला किती दिला होता 4, स्क्वेअर ला किती दिला 1, v ला किती दिला 3 आणि ट्रायंगल ला किती दिला 5. ओके. पुन्हा एकदा नंबरिंग काय करायची याला 1 2 3 4 5. बरोबर आहे. नंबरिंग चेंज केली आता. नंबरिंग चेंज केल्यावर आता मला सांगा ओ किती नंबर आला होता आपला 2, v चा बॉटम नंबर किती आहे 4, प्लस चा किती आहे 1, त्यानंतर सांगा स्क्वेअर चा किती आहे 3 आणि ट्रायंगल चा किती आहे 5. पुन्हा एकदा नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5. बघा आता आन्सर फायनलाइज करताना वरी कोणता क्रम याला बरं 2 4 सांगा 2 4 1 3 5 हा क्रम येईल. मग त्या क्रमाचे चिन्ह आपण घ्यायचे. सांगा 2 ला आता कोण आहे लास्ट केस मध्ये जे नंबरिंग दिली आपल्याला 2 ला कोण आहे v, त्यानंतर 4 ला कोण आहे स्क्वेअर, 1 ला कोण आहे सर्कल किंवा 0, 3 ला कोण आहे प्लस आणि 5 ला कोण आहे ट्रायंगल. अशा पद्धतीने आन्सर काय करायचं आपल्याला फायनलाइज करायचं. इथे लक्षात ठेवा काय आहे. चला या केस मध्ये तसंच करू. सर्वात अगोदर काय करायचं नंबरिंग 1 2 3 4 5. सांगा काय नंबरिंग वाटल्यास तर असा एरो द्यायचा आणि तुमच्या लक्षात येईल आपल्याला वर जायचंय. सांगा a ला किती आहे 5, सिग्मा ला किती आहे 3, त्यानंतर अल्फा ला किती आहे 1, बीटा ला 2 आणि थीटा ला 4. झालं. नंबरिंग काय द्यायची खाली पुन्हा एकदा 1 2 3 4 5. बरोबर. सांगा काय होईल 5. आता नंबरिंग चेंज होत नाही 5 3 1 2 4 डायरेक्ट घेतलं तरी जमतं कारण तो क्रम मिस होत नाही. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा एकदा वरील नंबरिंग काय 5 4 1 2 4. खाली पुन्हा काय घ्यायची 1 2 3 4 5. ते बाय डिफॉल्ट असतं. फक्त आपला वरचा क्रम महत्वाचा आहे. क्रम काय सांगा आपला 5 3 पाहिजे होते ना. ठीक आहे. सांगा क्रम काय आपला 5 3 1 2 4. फक्त लास्ट याच्यामध्ये आपल्याला चेंज करायची. लक्षात ठेवा आता मी थोडं फास्ट गेलो. सांगा 5 ला कोण आता लास्ट वाला सिग्मा, 3 ला कोण आला थीटा, 1 ला कोण आहे बीटा, 2 ला कोण आहे v आणि 4 ला कोण आहे अल्फा. दॅट इज द आन्सर. बरोबर. चला नंबरिंग काय यायची 1 2 3 4. काय झालं नंबरिंग हा चिन्ह कोणत्या नंबरला आहे 1, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 2. काय आला क्रम 3 4 2. पुन्हा तोच क्रम कंटिन्यू राहणार. बरोबर. सो आपण इथं काय करणार 1 3 4 2 तेच घेणार कंपल्सरी. आता सांगा काय आता नंबरिंग करावं लास्ट वाला 1 2 3 4 डायरेक्ट आहे ना. मी आता थेट एंडिंगला गेलो
सांगा आता 1 नंबरला कोण आहे? ओके. 2 नंबरला कोण आहे? डाउनवर्ड डायरेक्शनला. 3 नंबरला कोण आहे? राईट हँड साइडचा है ना, ज्याला आपण काय म्हणतो इज ग्रेटर दॅन. हे इज ग्रेटर दॅन, सॉरी, हे इज लेस दॅन, हे डाउनवर्ड. आणि आता कोण राहिलं फक्त? चुकलं का? ओके, आपण कलर चेंज करू. सांगा आपल्याला क्रम कसा घ्यायचा आहे? 1 3 4 2 क्रम घ्यायचा. सॉरी, बरोबर आहे. 1 3 4 2. चला 1 ला सांगा कोण आहे? हाच आहे ना. 3 ला कोणता आहे? बरोबर. आता 4 ला कोणता आहे? डाउनवर्ड. आणि 2 ला कोण आहे? अपवर्ड. हा झाला क्रम. आता करेक्ट सांग. 1 2 3 4. किती लिहिता क्रम? 4. सांगा प्लस साठी 1, मल्टिप्लिकेशन साठी, सॉरी मायनस आहे, मायनस साठी काय ना 3, आणि मल्टिप्लाय साठी 2. काय घ्यायचा आपल्याला क्रम? 4 1 3 2. 1 2 3 4. आता ही जागा आहे आपल्याकडे, काही अडचण नाही. क्रम कोणता घ्यायचा आपल्याला? 4 1 3 2. सांगा 4 ला कोण आहे? प्लस. 1 ला कोण आहे? मल्टिप्लाय. 3 ला कोण आहे? मायनस. आणि 2 ला कोण आहे? डिव्हिजन. ओके, दॅट इज द आन्सर. ओके, फायनली पाचवं गणित सांगा. 1 2 3 4. काय येईल क्रम? 2 3 4 1. बरोबर आहे का? पुन्हा 1 2 3 4. मायनस मध्ये मध्ये चेक करत जाऊ, है की नाही? सांगा किती नंबर आला इथं? 2. स्टार किती नंबरला आहे? 3. ट्रायंगल 4. त्यानंतर 1. क्रम बदलला का? नाही, क्रम बदलत नाही, त्याच्यामुळे काही अडचण नाही. चला कोणता क्रम पाहिजे आपल्याला? 2 3 4 1. सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये कोण आहे 2 नंबरला? स्टार आहे. त्यानंतर 3 नंबरला कोण आहे? ट्रायंगल. त्यानंतर 4 नंबरला स्क्वेअर. आणि 1 नंबरला सर्कल. सो या पद्धतीनं चिन्हांमध्ये कोणता लॉजिक आहे, एक लॉजिक लक्षात आला तर मग तिथं काही अडचण नाही.